श्री शिवलीला अमृत कथासार. लेखक जितेंद्रनाथ ठाकूर. वाचक मनीषा. अध्याय 14. झाली भिल्लीण पार्वती. श्रेया सांगोण्याची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मासूर हरणा, भाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, सर्वांगी भस्मलेपन करणारा, भक्तवत्सल, भवभयाचे निरसन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपते, तू भक्तांचा उद्धार करता, भाविकांचा रक्षण करता, भूतांचा पालन करता व सर्परूपी भूषणे धारण करणारा आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिगुणांच्या पलीकडचा, त्रिभुवनाचा जनक, तिन्ही वेदांचे रक्षण करणारा व कर्म उपासना ज्ञानमार्गाचे उत्तम ज्ञान असणारा तू आहेस. हे शंभू महादेवा, तुझ्या कृपेनेच शिवलीला अमृत ग्रंथाचे 13 अध्याय माझ्याकडून लिहून झाले. आता शिवलीला अमृत या ग्रंथरूपी मंदिराचा कळसच असा हा 14वा अध्यायही तू लिहून घे, अशी तुझ्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. 13व्या अध्यायात शिव पार्वती विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म याविषयीचा कथाभाग आलेला आहे. आता पुढील आख्यान ते ऐकावे. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला. आता ऐकूयात. नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादिक श्रोत्यांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. ते पुढे म्हणाले, भाविक हो, गजानन आणि षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमळ खेळवीत असे. एके दिवशी गजाननाला मांडीवर घेऊन ती त्याला स्तनपान करवित होती. छोटासा गणपती आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता. पिता पिता तो थांबला. त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली. मग षडाननाकडे पाहत डोळे मिचकावून म्हणाला, आपल्या आईचे दूध म्हणजे अमृतच. असे हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? ते ऐकून षडानन रागवून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? गजानन म्हणाला, अरे माझे उष्टे दूध पिण्यात कसला आलाय कमीपणा? मी तुझा भाऊ आहे ना. तू हे ऐकून षडानन वैतागला. तो पार्वतीला म्हणाला, आई, या लांब नाक्याला काहीतरी सांग ना. मी ह्याचे उष्टे दूध प्यावे म्हणून हा माझ्याकडे मागे लागला आहे. ह्याच्या सोंडेला धरून मी याला खाली पाडू का? सांग. तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत, मग हाच कसा वेगळा ग? लांब नाकाचा, फतड्या कानांचा, याचा एक दात कसा बाहेर आलाय बघ. काय विचित्र ध्यान आहे हे. ते ऐकून शंकराला हसूच आवरेना. पार्वतीही मनमुराद हसली. त्या दोघांना हसताना पाहून षडाननास मौज वाटली. तो पार्वतीला म्हणाला, आई, ह्याला खाली उतरव ना, मला खूप भूक लागली आहे. पार्वतीने गजाननाला खाली बसविले. मग षडाननाला मांडीवर घेऊन ती त्याला दुग्धपान करवू लागली. तेव्हा त्याची अन्य 5 मुखे भूक 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 म्हणून रडू लागली. ते पाहताच गजानन पोट धरून हसू लागला आणि म्हणाला, आई, हा कसा आहे ग, तूच सांग. तू याच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसला. तो पार्वतीला म्हणाला, अपर्णे, हा गजानन काय म्हणतोस ऐकलं का? हा विचारतोय असा हा 6 मुखांचा मुलगा तुला कसा काय झाला? पार्वतीने उत्तर दिले, त्यात काय विशेष? तो तुमच्यावर गेला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, त्याला तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. या तिच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटले. त्याने आपल्या दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. अशा प्रकारे त्यांच्या बालक्रीडा पाहण्यात एक वेगळाच आनंद असे. गजानन आणि षडानन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, मस्ती करायचे. कधी एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठीच मौज यायची. एकदा काय झाले, गजानन असेच रडत रडत मातेपाशी आला. तिने त्याला जवळ घेऊन विचारले, का रडतोस बाळा? तो म्हणाला, स्कंदाने माझे कान ओढले. म्हणतो, कसा तुझे कान सुपा एवढे आहे, मग डोळे एवढे बारीक कसे बरं? पार्वतीने स्कंदाला दटावले. तेव्हा तो म्हणाला, मला कशाला रागवतेस? याने माझे डोळे मोजले. 12 डोळ्यांनी कसं काय बघतोस? असं म्हणून हा हसला. पार्वतीने गजाननाकडे पाहिले. तेव्हा आपली बाजू सावरीत तो म्हणाला, मग याने माझी सोंड वितीने का मोजली? षडानन म्हणाला, त्याआधी तू माझे हात मोजलेस हे का सांगत नाहीस? गणपती भडकला. स्कंदाला उद्देशून तावातावाने म्हणाला,
सुरुवात कोणी केली ते सांग आधी. मोदक खाऊन खाऊन तुझे पोट बघ केवढे मोठे झाले, असे बोलण्याची तुला काय गरज होती. शंकर आणि पार्वती यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होती. मग पार्वतीने मध्यस्थी केली. दोघांनाही जवळ घेतले आणि आवडत्या वस्तू देऊन दोघांनाही खुश केले. आता ऐकूयात शिव आणि पार्वती यांच्यातील एक रंजक संवाद. एके दिवशी काय झाले, शंकर सिंहासनावर बसले होता. पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहिले आणि ती खुदकन हसली. तेव्हा शंकराने विचारले, प्रिये, काय पाहून हसलीस बरं? पार्वती म्हणाली, तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसली म्हणून मी हसले. शंकर म्हणाला, स्त्रीची आकृती? आणि माझ्या जटेमध्ये? शक्यच नाही, मी माझ्या जटेमध्ये जल धारण केले आहे. त्यावर पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एका सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे. शंकर म्हणाला, अगं ते मुख नाही, पाण्यात फुललेले टवटवीत कमळ आहे, तेच तुला मुखासारखे वाटत असेल. पार्वती म्हणाली, मग मला जो नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा? शंकर अस्वस्थ होऊन म्हणाला, तू भलत्याच शंका घेऊ नकोस हं, ते मकरंदाच्या आशेने कमळावर आलेले कृष्णवर्ण भ्रमर आहेत. पार्वती म्हणाली, अहो त्या कमळाला भिवयाही आहेत, त्या कशा बरं? यावर शंकर म्हणाला, तुला दृष्टीभ्रम तर झालेला नाही ना? जलतरंगांना भिवया का म्हणतेस तू? पार्वती म्हणाली, स्वामी, त्या कमळाला 2 मोठाले सुंदर नेत्रही आहेत. शंकर म्हणाला, अगं ते डोळे नव्हेत, कमळाभोवती जे पाणी आहे ना त्यातील 2 मासे आहेत ते. आपल्या जटा मुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्यच करीत नव्हता. त्याला निरुत्तर करण्यासाठी पार्वतीने म्हटले, अहो त्या कमळाला कमंडलूसारखे 2 घाटदार स्तनही आहेत, ते बरे कसे? शंकर म्हणाला, अपर्णे, मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. तिच्या काठावर बसलेल्या 2 चक्रवाक पक्ष्यांना तू स्तन समजत असशील तर त्याला मी तरी काय करणार? पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला शंकराने चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत ती म्हणाली, नाथ, तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहजच जमते. तुम्ही खरंच थोर आहात. तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते, म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. आता ऐकूया शंकर हरला आणि पार्वती कशी जिंकली ते. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागली. काही वेळाने नारदांचे आगमन झाले. त्यांनी ब्रह्मवीणेचा झंकार करून शंकराची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्र चित्ताने त्यांचा खेळ पाहू लागले. मग दोघांना उद्देशून ते म्हणाले, नुसतेच काय खेळता, काहीतरी पण लावा, म्हणजे खेळाला जरा रंगत येईल. ते मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. हरणाऱ्याने जिंकणाऱ्यास आपल्याकडची एक वस्तू द्यायची असे ठरले होते. पहिला डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराकडून व्याघ्रांबर मागून घेतले. ते पाहून नारद मनोमन हसले. दुसरा डाव जिंकल्याने तिने शंकराचे गजचर्म काढून घेतले. खेळात खेळ रंगत गेला. सातत्याने भवानीचीच सरशी होऊ लागली. तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. एक कौपिन उरला होता, पण डाव जिंकून तोही मागून घेतला तिने. नंदीलाही तिने जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर दिगंबर झाला. सर्वस्व तो हरवून बसला. नारदांना हसू आवरेस ना. ते शंकराला म्हणाले, हे देवा, हे तरी काय, एका स्त्रीने तुला हरवले, तुझे सर्वस्व हिरावून घेतले, तुझा महिमा बुडाला. शेवटी सर्व जग मायेच्या अधीन आहे हेच खरं. तू गुणहीन, विकारहीन, अव्यक्त, तुला कोणी विचारत नाही, पण या मायेनेच तुला सगुणपण दिले, तिचे महात्म्य वाढविले. आता तू स्वतःच मायेच्या अधीन झाला आहेस, ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी बरं सांगणार आहेस? नारदाचे ते बोल शंकराच्या जिव्हारी लागले. तो रुसला, घोर अरण्यात निघून गेला. नारदांनी कळ लावली होती, तेही आपल्या मार्गाने निघून गेले. योगी ज्याचे ध्यान हृदयात करतात, ज्याचा आदी अंत, जात, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम कोणालाही कळत नाही, जो चारही देहांच्या पलीकडचा आहे, तो शंकर सर्वस्व हरल्यानंतर गहन अरण्यात निघून गेला. निर्जन स्थानी राहून आपल्या निरंजन अवस्थेत तो रममाण झाला.
शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमेनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्याचा शोध सर्वत्र घेतला. वने, अरण्ये, गिरीकंदरे, मठ, गुहा, तीर्थे सर्व काही धुंडाळले. अनेकांकडे चौकशी केली. शोध घेऊनही ती बिचारी दमून गेली, पण व्यर्थच. तो तिला काही सापडेच ना. अखेर शंकर सापडला. आता सापडणार तरी कसा? अष्टांग योग केले, पंचाग्नी साधन केले, धूम्रसेवन केले, जटा वाढविल्या, नग्न राहिले, मौन पाळले, डोळे सतत मिटून घेतले, गगनाकडे एकटक पाहिले, सतत उभे राहिले, वायुभक्षण केले तरीही शिवप्राप्ती होत नाही. यज्ञ केले, बलिदान केले, 14 विद्या व 64 कला आत्मसात केल्या, वादविवाद केले, पुराणे सांगितली, कीर्तनात उड्या घेऊन नाचले, लोकांना उपदेश केला तरीही शिवप्राप्ती होत नाही. कोणी कर्माकडे करतात, दर्भ, मृत्तिका म्हणजे माती व जल यांचा उपयोग करून आपण पावन झालो असे समजतात, पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही. अहो, पार्वती म्हणजे आदिमाया, विश्वाची जननी, अनंत शक्तीची स्वामिनी, तीही शिवाचा शोध घेऊन थकली होती. तिथे इतरांची तरी काय कथा? शिवस्वरूप कळण्यासाठी विष्णू तपश्चर्या करतो. इंद्र व ब्रह्मादिक देव अहोरात्र प्रयत्न करतात, पण त्यांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्वणानील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्रातील भेद विश्लेषण, मीमांसकांचा कर्ममार्ग, सांख्याचे पुरुष प्रकृती विभाग, पातंजलीचा योग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांत्यांची ब्रह्मविषयक नेती भूमिका यापैकी कशानेही शिवस्वरूपाचे आकलन होत नाही. अशा प्रकारे जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाका मारीत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून जागच्या जागी ती शंकराला शरण गेली आणि मग काम झाले. तत्वांच्या शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा तसेच घडले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्त स्थानी राहत होता. पार्वतीने त्याला पाहिले तेव्हा तो 15 नेत्र मिटून समाधीत निमग्न होता. आता बघूया झाली भिल्लीण पार्वती. पार्वती विचार करू लागली, मी यांचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्याकडे येऊन राहिले आहेत. काय करावे? आपण यांना जिंकून सर्वस्वहीन केले आहे. आता याच रूपाने समोर जावे तर ते संतापतील. मग पार्वतीने भिल्लिणीचे रूप धारण केले. ती मोरपिसांची वस्त्रे नेसली. भिल्लिणीच्या रूपात ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली. तिच्या पायातील पैंजणांचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनादत होता. मग अनंत ब्रह्मांडाच्या माळा गळ्यात मिरविणारी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासन्मुख नृत्य व गायन करू लागली. त्यावेळी तिच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. तिचे नृत्य लाघव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचरांची तहानभूक हरपली. ते वैरभाव विसरून गायन ऐकण्यात तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले. वाऱ्याची गती खुंटली. पक्षी देहभान विसरले. हरणे स्तब्ध झाली. शेष डोलू लागले. देव भ्रमररूपाने तिच्या भोवती रुंजी घालू लागले. सूर्य दहाकता विसरला. चंद्र शीतलता विसरला. देवस्त्रिया तिच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदिजननीचे ते नृत्य लाघव इंद्र आणि ब्रह्मादिक देवांनाही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतीचा अंगसुगंध सारा आसमंत व्यापून टाकीत होता. तिच्या दंतपंक्तीच्या तेजाने भूमीवरील खड्यांची दिव्य रत्ने होत होती. जिथे तिच्या पाऊलखणा उमटत होत्या तिथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यावर वसंत रुंजी घालत होत्या. तिच्या हातातील कांकणे व पायातील पैंजण यांचा तिच्या नृत्य गतीनुसार मधुर झंकार होत होता. तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वालाच मोहिनी घातली होती. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिणीचे अनुप सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. तिच्या नेत्रकटाक्षांनी तो घायाळ झाला. त्याच्या मनात तिच्याशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो तप विसरला, ध्यानसाधना विसरला आणि तिला म्हणाला, बाई, तू कोण आहेस? कोठून आलीस?
तुझ्यासारखी रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाही. तुझ्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नाही. तू तर माझे मनोविश्वच व्यापून टाकले आहेस. माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा दाटून आली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. भिल्लेन म्हणाले, पार्वती ही तुमची पत्नी. तिच्या सौंदर्याला उपमाच नाही. तिचेच तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. कैलास भुवन टाकून या घोर वनात येऊन बसलात. मी परस्त्री आहे हे जाणूनही माझा मोह धरलात. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी. शंकर म्हणाला, त्या पार्वतीचे नावही घेऊ नकोस. मी तिच्यावर रागवूनच येथे आलेलो आहे. मी तिचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढीत नाही. भिल्लेन म्हणाली, माझा पती अतिशय कोपिष्ट आहे. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्याला कळले तरी संतापाच्या भरात तो त्रिभुवनाला जाळून टाकेल. शंकर म्हणाला, त्याच्या क्रोधाबद्दल मला काय सांगतेस. पार्वती किती पाषाण हृदयी आणि किती क्रोधी आहे हे तुला माहिती आहे का. गेल्या जन्मात तिने रागाच्या भरात दक्ष यज्ञात उडी टाकून जीव दिला. या जन्मात ती हिमालयाची कन्या झालेली आहे. तरी तिचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. तिच्या कपटाविषयी बोलायलाच नको. पत्नी असूनही तिने माझ्याशी कपट केले. सारीपाट खेळताना सर्व डाव तिने जिंकले आणि तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले तरीही कपटानेच तेही. तिच्या धूर्तपणाबद्दल आणि कारस्थानाविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे. भिल्लेन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कपटी आहात किती. तुम्ही गंगेला जटाजुटात लपविलेत. तिला उच्च पद दिलेत. भवानी बिचारी भोळी म्हणूनच तुमची ही लबाडी तिच्या लक्षात येऊनही ती गप्प बसली. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. आता तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आलाच आहात तर तुम्ही तपश्चर्याच करा. माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात बिलकुल पडू नका. हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाला, नको ग अशी कठोर बोलूस. त्या पार्वतीचे उद्योग तुला माहिती नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. पण ते बरोबर नाही. अगं, मी ती वाटेल तशी वागते. मनात आले तर सृष्टीची निर्मिती करते. कंटाळली तर तीच सृष्टी मोडून टाकते. शुभ निशुंभादी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले? हिनेच. ती जरी येथे आली तरी आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही. मग जे व्हायचे ते हो. मी तिच्याशी बोलणारही नाही. पण तुझ्या वाचनाधीन राहीन. तू नेशील तिकडे मी जाईन. भिल्लेन म्हणाली, व्यर्थ बाता करू नका. भवानीने तुम्हाला 2दा वरले तरीही तुम्ही तिलाच दोष दिला. तिच्याकडे पाठ फिरविले. तिला पदरी एवढी उपेक्षा आली तेथे माझा काय पाड. आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मला काय सांभाळणार. मी निघते. बोलणे संपवून भिल्लेन तेथून निघाली. नृत्य गायन करीत भराभर दूर जाऊ लागली. शंकराला काय करावे तेच सुचेना. तो तिला आलिंगन देण्यासाठी धावला. अगं थांब. मला टाकून जाऊ नकोस. मला तुझा मुखचंद्रमा दाखव. मला वरमाला घाल. मी तुला कधीच टाकणार नाही. अशा तो हाका मारू लागला. मग भिल्लेन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमची कामिनी होईल. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला. भिल्लेनीने त्याला आपल्या नादी लावून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडोपचाराने पूजा केली. त्याच्या चरणांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घातली. मग भिल्लेनीचे रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रकट झाली. तिला पाहून शंकर थक्कच झाला. आता भांडण मिटले होते. एकमेकांकडे पाहून दोघेही हसू लागले. आज त्यांच्या प्रीतीला वेगळाच बहर आला होता. अंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तू धन्य आहेस. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे. तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते. असे बोलून शंकराने पार्वतीचे कौतुकच केले. आता ऐकूया शियाळ आणि चांगुणाची सत्वपरीक्षा. सुताने शौनकादिकांना आणखी एक अद्भुत कथा सांगितली. तो म्हणाला,
श्रोते हो, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले. दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. मग नारद म्हणाले, हे विश्वनाथा, मी आजपर्यंत तुझे अनेक भक्त पाहिले आहेत, पण कांतीनगरात राहणाऱ्या शिळा नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे. तो धैर्यवान, विचारशील, उदार, सुशील, सात्विक आहे. त्याची सत्कीर्ती सर्वश्रुत आहे. 10 वर्षापासून तो अन्नसत्र घालीत आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा तो सन्मान करतो. त्याला इच्छा भोजन देतो. अतिथीने एखादी दुर्लभ गोष्ट मागितली तरी हर प्रयत्नाने तो आणून देतो. अशी त्याची ख्याती आहे. ती तुझा मोठा भक्त आहे. तो तुझा मोठा भक्त आहे. ते ऐकून शंकराला शिळाबद्दल कुतूहल वाटले. त्याने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. नारद निघून गेल्यावर शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे रूप घेतले. दुसऱ्याच क्षणी तो शिळाच्या द्वारी आला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, मला भूक लागली आहे. इच्छा भोजन देत असाल तरच आत बोलवा, नाहीतर मी तुमचे सत्वच घेऊन जातो. तो अतिथी खूपच कुरूप होता. मुद्राही रागीट होती. त्याचे कठोर वचन ऐकून शियाळ व त्याची पत्नी चांगुणा बाहेर आली. त्यांनी त्या अतिथीला सद्भावाने वंदन केले. त्याला आदराने घरात नेले. आसनावर बसवून त्याची पूजा केली. या अवधीत तो जी काही कटुवचने बोलला त्याकडे दुर्लक्ष केले आणि हात जोडून नम्रतेने विचारले, स्वामी, आपली काय इच्छा आहे? अतिथी म्हणाला, मला नरमास खाऊ घाल. तू राजा आहेस, श्रीमंत आहेस. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या चोराला धरून आणशील किंवा एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस मला खायला घालशील तर ते मला अजिबात चालणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो. चांगुणा म्हणाला, आपण सांगाल तसेच करू. हवं तर मी माझे मांस देते. शियाळ म्हणाला, मी माझे देतो. अतिथी म्हणाले, तुम्ही दोघे याचकांचे मायबाप आहात. तुम्हाला मारले तर अन्नसत्र कोण चालवेल? शियाळ म्हणाला, मग आम्ही काय करावे? अतिथी म्हणाला, तुम्हाला 5 वर्षाचा एक सुंदर मुलगा आहे. शियाळ म्हणाला, हो, त्याचे नाव चिलया. अतिथी म्हणाला, मग ठीक आहे, तोच मला खाण्यासाठी द्या. तेव्हा पुत्रावरील मोहमत्व दूर सारून शियाळ म्हणाला, जशी तुमची इच्छा, तुम्ही त्याला घेऊन जा. ते ऐकून अतिथी रागवून म्हणाला, घेऊन जा काय? त्याला कच्चा खायला मी वाघ, लांडगा अथवा अस्वल आहे का? तुम्ही त्याचे मांस शिजवून मला जेवू घाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडले तर मी तत्काळ निघून जाईल. जाताना तुमचे सर्व तत्व म्हणजे पुण्य, सत्कीर्ती आदी सर्व काही घेऊन जाईल. चांगुणाने ते मान्य केले. चिलया अंगणात खेळत होता. तिने त्याला हाक मारली. म्हणाली, बाळा, लवकर ये बरं, अतिथी तुझ्यासाठी खोळंबले आहेत. आईची हाक ऐकून चिलया धावत धावत आला. अतिथीला वंदन करून मातेला म्हणाला, आई, काय झाले ग? चांगुणा म्हणाला, हे अतिथी नरमास भोजनाची इच्छा धरून येथे आलेले आहेत. त्यांना तुझ्या मांसांचे भोजन हवे आहे. चिलया म्हणाला, एवढेच ना, मी तयार आहे. सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसांच्या भोजनाने हा अतिथी तृप्त झाला तर त्या शंकराला परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुणेला त्याचे खूप कौतुक वाटले. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा तो म्हणाला, आई, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. चांगुणेला अक्षरशः गहिवरून आले, पण तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरले. माया ममता दूर सारले. चिलयाला पाकशाळेत नेले. आपले मन वज्रासारखे कठोर करून त्याचा शिरच्छेद केला. आता मुलगा राहिला नाही, निदान त्याचे मुखदर्शन तरी होत राहील, असा विचार करून चिलयाचे मस्तक एका बाजूला ठेवले. मग त्याच्या शरीराचे मांस शिजवून अतिथीस भोजनास विनंती केली. अतिथीच्या रूपात आलेल्या शंकराने ही गोष्ट आधीच जाणली होती. तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून शियाळ आणि चांगुणाने त्याचे पाय धरले व म्हणाले, महाराज, आमचा काय अपराध घडला? अतिथी म्हणाला, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला का काढून ठेवले? तेही शिजवून का वाढले नाही? त्यावर ती दोघे म्हणाली, स्वामी, रागवू नका. सेवेत प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा करा. आम्ही मुलाचे मस्तकही शिजवतो. कृपा करून आमचे सत्व राखा. अतिथी परत आला व म्हणाला, चांगुणे, मुलाचे मस्तक बाहेर घेऊन ये. ते उखाळात घालून माझ्या देखत काढ. रडशील तर याद राख, मुलाला गमावलेच आहेस, सत्वही घालवून बसशील.
चांगुणेने तेही मान्य केले. चिलयाचे मस्तक अतिथी देखत उखळीत घालून कांडू लागली. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरविले. तो म्हणाला, नुसते कांडू नकोस, एखादे मंगल आनंददायक असे गाणे म्हण. मला तुझ्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये, अन्यथा मी निघून जाईल. आधी स्वहस्ते पुत्राचा शिरच्छेद, मग त्याचे मांस शिजवणे, त्यात भर म्हणून त्याचे मस्तक उखळीत घालून कुटणे, एकापेक्षा एक महाभयंकर आघात, तेही एका विद्रूप अतिथीची विकृत इच्छा पुरविण्यासाठी. चांगुणेच्या जागी दुसरी कोणी माता असती तर या कल्पनेनेच गतप्राण झाली असती. पण सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुणेने तेही मान्य केले. पुत्रमस्तक कांडताना ती गाणी म्हणू लागली. त्याचा भावनात्मक आशय असा होता, बाळा, तू किती गुणवान, सुकुमार व सुशील होतास. तुझे सुहास्य, तुझे कमळासारखे डोळे बघून मनाला आल्हाद वाटायचा. माझ्या उदरी येऊन तू मला धन्य केलेस. आत्ताही माझे निष्ठुर घाव तू निमूटपणे सोसत आहेस. तुझ्याविषयीच्या वात्सल्याने मला कसा पाना फुटलाय बघ. तुझ्या वाचून मी दुबळी भणंग झाली आहे, एकाकी झाले आहे. तुझा विरह मला सहन होत नाही, त्याला मी तरी काय करू. राजद्वारी अतिथी आलेला आहे. आपल्याकडे भोजन करून तो संतुष्ट मनाने निघून गेला की मीही प्राणत्याग करीन. आता नाही रे धीर धरवत. तू कैलास मार्गाने जात आहेस ना, मग माझ्यासाठी थोडा वेळ थांब. मीही तुझ्याबरोबर येणार आहे. तुझा उद्धार झाला, तुझ्या संगतीने माझाही उद्धार होईल. बाळा, पुण्य वाचून माशाने तडफावे तशी मी तुझ्या वाचून तडपते आहे. मी निर्दयी आहे, पाषाण हृदयी आहे. मला तुझी आई म्हणण्याची लाज वाटते. लोकांनी विचारले तर मी काय सांगू, त्यांना कसे तोंड दाखवू. तू स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घेतलेस. तू शिवपद प्राप्त केलेस. तुझ्यासारखा पुत्र त्रिभुवनात सापडणार नाही. चिलयाचे मस्तक कुटून झाले. चांगुणाने तेही शिजवले. ताट मांडून अतिथीला भोजनास विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, शियाळा, तू तर यजमान, तूही माझ्या पंक्तीला बैस. ते ऐकताच शियाळ दचकला. काय प्रसंग उद्भवला. आपणाच आपल्या पुत्राचे मांस खायचे, या विचाराने त्याचे सर्वांग शहारले. चांगुणाने त्याची मनोव्यवस्था जाणली. त्याला मृदू शब्दांनी समजावे ती म्हणाली, नाथ, उठा, सत्व राखा. आलेला अतिथी विनमुख जाता कामा नये. चिंता करू नका. ज्याला मी 9 महिने पोटात वाढविला त्याला तुम्ही 4 प्रहर पोटात धारण केले, म्हणून काहीही बिघडत नाही. चांगुणेचे असे शब्द म्हणजे धैर्याची परिसीमाच. शियाळ पंक्तीस बसला. तिने त्याला ताट वाढून आणले. अतिथी म्हणाला, चांगुणे, तू का मागे थांबतेस, तूही आमच्याबरोबर जेव. मग तीही जेवायला बसली. तेवढ्यात अतिथीला काय वाटले कोणास ठाऊक. तो म्हणाला, मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही. तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये असे म्हणतात. तेथे अन्न कोण घेईल. दिव्याशिवाय घर, नाकाशिवाय मुख, दृष्टीशिवाय डोळे, फळांशिवाय वृक्ष. जसा निरर्थक तसे पुत्रा वाचून तुमचे घर शून्यवत आहे. हे ऐकता शियाळ आणि चांगुणा यांचा कंठ दाटून आला. अतिथी विनमुख जाणार या कल्पनेने ती दोघं व्यथित झाली. चांगुणा म्हणाली, एक पुत्र होता, तोही तुम्हाला अर्पण केला. त्याचे मांस रांधून वाढले. आता निपुत्रिक म्हणून उपेक्षा करून वाढलेले अन्न नको म्हणता. याला काय म्हणावं. आता किती अंत पाहणार आहात. तिच्या धैर्याचा बाण फुटून गेला होता. ती गहिवरून रडू लागली. म्हणाली, बा शंभू महादेवा, आता मी तरी काय करू. माझे सत्व बुडावे. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. आता मी माझ्या बाळाला कधीच पाहू शकणार नाही. तिचा तो आक्रोश पाहून त्या कठोर अशा अतिथीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. चिलया बाळाची आठवण काढून शोक करू लागली. देवांनी आकाशात दाटी केली. त्यांनी चांगुणेच्या धैर्याचे व सत्वशील वृत्तीचे मनपूर्वक कौतुक केले. प्रसन्न झालेला कैलासनाथ तिला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथी तिला म्हणाला, चांगुणा, तू धन्य आहेस. तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तरी तुला जे प्रिय असेल ते तू मागून घे. चांगुणेने ओळखले, हा अतिथी रूपाने आलेला कोणी महापुरुष आहे. ती म्हणाली, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील, हे मला सहन होणार नाही. कृपा करून हा कलंक धुवून टाका. अतिथी म्हणाला, एवढेच ना, तू चिलयाला हाक मारून बोलव, तो धावत येईल बघ.
तेव्हा अतिथी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून चांगुणेने चिलयाला मोठ्याने हाक मारले. म्हणाले, चिलया बाळा, तू खेळण्यामध्ये कोठे गुंतला आहेस? लवकर ये बरं. हे अतिथी जेवायचे थांबले आहेत. कधी एकदा तुला पाहते असे मला झाले आहे. तिने पुन्हा हाक मारली तर काय आश्चर्य, तिचा चिलया बाळा धावत धावत घरात आला. त्याला पाहून चांगुणास आनंदाश्रू आवरेनात. तिने त्याला हृदयाशी कवटाळले. शियाळही प्रेमाने पाहू लागला आणि त्याच क्षणी अतिथी रूप टाकून तो शंभू महादेव तेथे साक्षात प्रकट झाला. त्याने आपल्या 10 हातांनी चिलयाला आलिंगन दिले. त्यावेळी त्याच्या 5ही मुखांवर खूपच प्रसन्नता दिसत होती. त्याने चिलयाला आपल्या मांडीवर बसविले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावरून फिरविला. शियाळ आणि चांगुणा यांचा आनंद काय वर्णन करावा. समोर आपले आराध्य दैवत पाहून त्या दोघांनी त्याच्या चरणांवर लोळण घेतली. त्या मंगल प्रसंगी देवांनी आपली अपार पुष्पवृष्टी केली. दुदुंबी वाजविल्या. नागरिकांच्या आनंदाला उधाण आले. अपूर्व दृश्य पाहण्यासाठी ते धावत निघाले. शिवकृपेने शियाळ आणि चांगुणा यास दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलयाला कांती नगराच्या राजसिंहासनावर बसविले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली. नागरिकांचे सांत्वन केले. शंकराने त्या दोघांना दिव्य विमानाने शिवलोकी नेले. त्यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथीला सर्वांचे मग कल्याण झाले. श्रीधर स्वामी म्हणतो, फलश्रुती. ब्रह्मानंद अभंग आहे. तो जसा कालत्रयी विटत नाही, तशीच श्री गुरु ब्रह्मानंदाची माझ्यावर जी कृपा आहे ती अखंड राहो. त्यांच्याच प्रसादाने हा शिवलीला अमृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत लिहून झाला आहे. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सार आहे. 14 अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे 14 गाठींचा अनंत आहे. हा ग्रंथ म्हणजे 14 खोल्यांचे शिवमंदिरच. 14 कांडाचा वेद, 14 रत्नांचा एकत्रित प्रकाश, 14 पावलात घडणारी गया यात्रा हा 14 लोकांमध्ये प्रिय आहे. या ग्रंथाचे श्रवण पठण व लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्यास, याच अनुमोदन दिल्याने व याचा निदिध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल. शंकर त्यांच्यावर कृपा छत्रछाया धरील. त्यांना आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल. त्यांच्या आधिव्याधी नष्ट होतील. वंध्येला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. ऋणमोचन होईल. दक्षिणाभिमुख बसून या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल. वैरी निष्प्रभ होतील. या ग्रंथाची भावभक्तीने शंकर पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तो तेथे भूतपिशाच बाधा होणार नाही. 3 महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल. या ग्रंथाचे वाचन करून तशी प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी. शंकराला आपले गाऱ्हाणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा. प्रदोष काळ व शिवरात्री शुचिरभूत होऊन शयन करावे. शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील. येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करेल. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळीच सांगितलेली आहे. आता बघूया अवतरणिका. या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपला पती दाशारह याचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे. पापकर्माच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतमांनी मार्गदर्शन करून कल्पापादाचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकाळेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले याचे आख्यान आहे. 5व्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालनपोषण केल्याचे व शिवकृपेने त्याला राज्यपद कसे लाभले त्याची कथा आहे. 6व्या अध्यायात सीमंतनीचे पुण्यकारक आख्यान आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे. 9व्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजाच्या वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची सुंदर कथा आहे. 10व्या अध्यायात शारदेची तर 11व्या अध्यायात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा समाविष्ट आहे. त्यात रुद्राक्ष महिमाही विशद केलेला आहे. 12व्यात विदुर आणि बहुला यांच्या उद्धाराची व भस्मासुराची कथा आहे. 13व्या अध्यायात शिवगौरीच्या लग्नाची आणि 14व्या
अध्यायात शिवपार्वती विनोद आणि गौरी भिल्लीन झाली याची कथा आहे. त्यात त्रियाळ राजाचे अद्भुत चरित्रसुद्धा सांगितलेले आहे. आता ऐकूया श्रीधर कवीचे निवेदन. कवी म्हणतो, श्री गुरु ब्रह्मानंदाचा कृपाप्रसाद लाभलेला हा त्यांचा शिष्य आनंद संप्रदायाचा आहे. सागरात वास करणाऱ्या विष्णूने सर्वप्रथम ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला. तेथून अत्रि ऋषी दत्तात्रेय, सदानंद, रामानंद, अमलानंद, ब्रह्मानंद, कल्याण येथे राहणारे सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद या गुरुशिष्य परंपरेने त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला. या परंपरेतील दत्तानंद हे माझे आजोबा. पंढरपूरच्या नैऋत्येस 4 योजनांवर वसलेल्या नाझरे गावी ब्रह्मानंद राहत असत. ते सरकारी लेखन कार्य करायचे. सावित्री ही त्यांची पत्नी. हे ब्रह्मानंदच माझे पिता व गुरु होत. पुढे ते पंढरपुरास गेले. तेथे विधिवत संन्यास दीक्षा घेतली. तेथेच त्यांची समाधी आहे. कमंडलूच्या तीरावर असलेल्या वारामतीस फाल्गुन पौर्णिमा शके 1640 रोजी विलंबी नाम संवत्सरा शिवलीला अमृत हा संपूर्ण ग्रंथ लिहून झाला. हे शंभू महादेवा, तू अपर्णेचे जीवन आहेस, तू कर्पूर गौर आहेस, तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस, तू जगाचा उद्धार करता आहेस, तू अक्षय आहेस, अभंग आहेस, दयेचा निधी आहेस. हे शंकरा, हे उमानाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या अद्भुत लीलांचे वर्णन असलेला हा 14 अध्यायांचा ग्रंथ तुझ्याच कृपेने लिहून पूर्ण झाला आहे. तो मी तुलाच अर्पण करतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे. संतजनांनी तो नित्य श्रवणपठण करावा. अशा प्रकारे अध्याय 14 येथे संपूर्ण झाला. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.